स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मी जयराम कदम. आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी तुमचं स्वागत करतो. सकाळचे 7 वाजलेत आणि आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नुकतीच भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली? पर्याय आहेत साविया मेडेरा, खालिद जमील, स्टीफन टार्कोविक आणि IM विजयन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे खालिद जमील. तर आपण यांच्याबद्दल किंवा भारतीय राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघाच्या बद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर भारतीय राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ याचे मुख्य प्रशिक्षक अर्थातच आत्ताच आपण बघितलं खालिद जमील. गेल्या 13 वर्षात हे पद भूषवणारे ते पहिले भारतीय ठरले. म्हणजे 13 वर्ष मधला काळामध्ये भारतीय व्यक्ती हे भारतीय राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक नव्हते. 13 वर्षापूर्वी कोण होते? शेवटचे भारतीय खेळाडू होते साविया मेडेरा, ज्यांनी 2011-12 मध्ये हे पद भूषवलेलं होतं. चला, हे लक्षात ठेवा. हा पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन ठेवा. भारतीय राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ मुख्य प्रशिक्षक खालिद जमील आणि 13 वर्षापूर्वी हे पद भूषवणारे भारतीय खेळाडू साविये मेडोरा. चला पुढे. आपला दुसरा प्रश्न आहे आजचा, पॅरा रेजिमेंटचे आर्मी स्टाफचे उपप्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लेफ्टनंट पुष्पेंद्र सिंग. बघा, पॅरा रेजिमेंटचे आर्मी स्टाफचे उपप्रमुख, ठीक आहे, लेफ्टनंट पुष्पेंद्र सिंग. चला पुढचा प्रश्न क्रमांक 3. वस्तू आणि सेवा कर अर्थात GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर अंतर्गत फेसलेस ऍडज्युडिकेशन लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे केरळ. तर केरळ बद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. या ठिकाणी आपण भारताच्या नकाशामध्ये केरळ बघू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी हे केरळ राज्य आहे. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला तामिळनाडू राज्य थोडस आहे, तर हिंदी महासागर आहे, पूर्वेला तामिळनाडू राज्य आहे आणि उत्तरेला कर्नाटक राज्य आहे. या ठिकाणी आपण हे बघू शकतो. ठीक आहे. हे बघा, केरळ राज्य. चल, याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघू. केरळ हे देशाच्या दक्षिण टोकाला असलेलं राज्य आहे, जसं की आपण आत्ताच नकाशात बघितलं, बरोबर. कर्नाटक व तामिळनाडू राज्याच्या सीमा केरळला लागून आहे, हे पण आपण जस्ट नकाशामध्ये आत्ताच बघितलं. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे, हे पण आपण नकाशात जस्ट बघितलं. म्हणजे नकाशा वाचन जर आपल्याला चांगलं करता आलं तर किती आपण प्रश्नांची उत्तरं पटकन आपल्याला येऊ शकतात. चला, केरळ राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. हे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी आहे आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. ठीक आहे. ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहे, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. चला पुढे. प्रश्न क्रमांक 4. वर्ल्ड वाईड वेब दिन 2025ची थीम कोणती आहे? आता वर्ल्ड वाईड वेब म्हणजे काय, तर WWW आपण जे टाईप करतो ना, www. तर त्याची थीम कोणती आहे? ठीक आहे. वर्ल्ड वाईड वेब दिन 2025ची थीम कोणती आहे? तर त्याची थीम आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भविष्याचे सशक्तीकरण, समावेशक, सुरक्षित आणि मुक्त वेब तयार करणे. ही वर्ल्ड वाईड वेब दिनची 2025ची थीम आहे.
ठीक आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रिज कोणत्या राज्यात बनवण्यात आला आहे? याचं उत्तर आहे कर्नाटक. केबल स्टे ब्रिज. प्रश्न क्रमांक 6. युवा आध्यात्मिक शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? बघा, युवा आध्यात्मिक शिखर संमेलन, याचं आयोजन वाराणसी. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच काशी किंवा त्याला आपण बनारस सुद्धा म्हणतो. युवा आध्यात्मिक शिखर संमेलन याचं आयोजन कुठे करण्यात आलं? वाराणसी. चला, आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो? प्रश्न क्रमांक 7. आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 17 जुलै. ठीक आहे. पुढचा प्रश्न. भारताचा पहिला हवामान डेरिव्हेटिव्ह बाजार कोणी लॉन्च केला आहे? बघा, भारताचा पहिला हवामान डेरिव्हेटिव्ह बाजार कोणी लॉन्च केला? NCDEX. ठीक आहे. पुढचा प्रश्न. युलिया स्विरिडेको यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? युलिया स्विरिडेको यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे युक्रेन. आहे की नाही? रशिया आणि युक्रेनचं 2 वर्षापासूनचं युद्ध चालू आहे. झेलेन्स्की नावाचे व्यक्ती या राष्ट्राचे प्रमुख आहेत, म्हणजे अध्यक्ष, आणि पंतप्रधान आहे युलिया स्विरिडेको. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? काय? समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2025. तर याचं उत्तर आहे जर्मनी. पुढचा प्रश्न. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धेत 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या गटात कोणत्या महानगरपालिकेने सुपर स्वच्छ लीग सिटी पुरस्कार पटकाविला आहे? जरा हे किचकट प्रश्न वाटतो, खूप मोठासा. आपण याला थोडक्यात प्रश्न चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ. बघा, स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धा. काय स्पर्धेचं नाव काय? स्वच्छ सर्वेक्षण 2024-25. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या गट, म्हणजे लोकसंख्या गट आहे, म्हणजे पहिली तर स्पर्धा आहे स्वच्छ सर्वेक्षण 2024-25. दुसरं हे लोकसंख्या गट. आणि पुरस्कार कुणाला दिलाय? तर महानगरपालिकेला दिलाय. पुरस्काराचं नाव काय आहे? सुपर स्वच्छ लीग सिटी पुरस्कार. ठीक आहे. याचं आपण थोडंसं फोडून त्याला सविस्तर बनवलं आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धा, 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या गट, म्हणजे लोकसंख्या गट, महानगरपालिका, आणि पुरस्काराचं नाव सुपर स्वच्छ लीग सिटी पुरस्कार. चला तर आता सविस्तरपणे प्रश्नाचं वाचन करूया आणि मग याचं उत्तर बघूया. तर स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धेत 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या गटात कोणत्या महानगरपालिकेने सुपर स्वच्छ लीग सिटी पुरस्कार पटकाविला आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नवी मुंबई. नवी मुंबई महानगरपालिकेनं हा पुरस्कार पटकावलेला आहे. चला प्रश्न क्रमांक 12. पांडुलिपी विरासत वैश्विक संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? हे बघा, लिपीच्या संदर्भात प्रश्न आहे.
पांडुलिपी विरासत वैश्विक संमेलन? याचं उत्तर आहे भारत. स्वच्छ सर्वेक्षण बघा, स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसंबंधात परत एक प्रश्न आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धेत कोणत्या शहराने, आता शहराने देशात प्रथम स्थान पटकावले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमदाबाद. ठीक आहे, गुजरात राज्यातलं हे शहर अहमदाबाद. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धेत अहमदाबाद शहराने पहिला क्रमांक पटकावला. उंगलरुदन स्टॅलिन प्रोग्राम कोणत्या राज्याद्वारे सुरू करण्यात आला? उंगलरुदन स्टॅलिन प्रोग्राम, त्याचं उत्तर आहे तामिळनाडू. आणि आपला पुढचा प्रश्न आहे 15वा आणि शेवटचा प्रश्न. केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण बघा, स्वच्छ सर्वेक्षण किंवा सर्वेवर प्रश्न. केंद्राच्या स्वच्छ सर्वे 2024-25 मध्ये महाराष्ट्राने किती पुरस्कार जिंकले आहेत? आणि याचं उत्तर आहे एकदम दिल ठोके 10 पुरस्कार महाराष्ट्राने जिंकले आहे 2024-25 स्वच्छ सर्वेक्षणमध्ये. मग अशी आपला एक मुद्दा राहून गेला. आज आहे 4 ऑगस्ट आणि 1 ऑगस्टपासून ते 4 ऑगस्टपर्यंत काही महत्त्वाचे दिवस आपल्याला बघायचे होते. ते मगाशी मी विसरलो जेव्हा आपण हा प्रश्न बघितला होता. आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो? 17 जुलैला. तर आपण 1 ते 4 ऑगस्टपर्यंतचे महत्त्वाचे दिवस बघूया. तर 1 ऑगस्टला दिनविशेष काय आहे? तर 1 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस असतो. पण मात्र हा 1 ऑगस्टला नसतो, तर ऑगस्ट महिन्याच्या पहिला रविवार. मग तो 1 तारखेला येऊ का 7 तारखेपर्यंत कधी येऊ. ठीक आहे. दुसरं 1 ऑगस्टला असते लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, म्हणजे यांचा मृत्यू झालेला होता 1 ऑगस्ट 2020ला. 1 ऑगस्टला असतो जागतिक स्तनपान दिन, किंवा 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान आठवडा किंवा सप्ताहसुद्धा असतो. आणि 1 ऑगस्ट याच दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस आहे. ठीक आहे. त्याच्याबरोबर 2 ऑगस्टला काही महत्त्वाचा दिवस नाही. 3 ऑगस्टला आहे राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिन. ठीक आहे. 3 ऑगस्ट 1994 रोजी भारतातला पहिलं हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्यामुळं 3 ऑगस्टला राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिन आहे. 4 ऑगस्टला सुद्धा काही विशेष दिन नाही आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. याचं वाटल्यास एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तर याबरोबर आजचा व्हिडिओ संपला. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्याला रोजचे नवीन व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच.